नमस्कार मित्रांनो, तुमचा जी.के. वाली मॅडम या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणाऱ्या महत्त्वाचे प्रश्न उत्तरे. जर तुम्ही लिपिक, हमाल, शिपाईचा फॉर्म भरला असेल तर असा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज भेटत राहतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर असा आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? आणि याचे ऑप्शन आहे ए. राजीव कुमार, बी. सुशील चंद्रा, सी. ओमप्रकाश रावत, डी. अशोक लवासा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. राजीव कुमार. भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती कोण आहेत? आणि याचे ऑप्शन आहे ए. जगदीप धनखड, बी. व्यंकय्या नायडू, सी. रामनाथ कोविंद, डी. अमित शहा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. जगदीप धनखड. भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहे. मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. G20 शिखर परिषद 2023 भारतात कोणत्या शहरात झाली? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. हैदराबाद, डी. जयपूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. नवी दिल्ली. G20 शिखर परिषद 2023 भारतात नवी दिल्ली शहरात झाली. आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत? आणि याचे ऑप्शन आहे ए. डी. वाय. चंद्रचूड, बी. एन. व्ही. रमणा, सी. यू. ललित, डी. रंजन गोगोई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. डी. वाय. चंद्रचूड. भारताचे विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए. स्टॅच्यू ऑफ युनिटी, बी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, सी. शिवस्मारक, डी. तिरुवल्लुवर पुतळा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. स्टॅच्यू ऑफ युनिटी. भारतातील सर्वात उंच पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए. गोबी, बी. थार, सी. सहारा, डी. कालाहारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. थार. भारतातील सर्वात मोठे वाळवंट थार आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए. रमेश बैस, बी. भगतसिंग कोश्यारी, सी. सी.पी. राधाकृष्णन, डी. आनंदीबेन पटेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. सी.पी. राधाकृष्णन. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आहेत. आता पुढचा प्रश्न पाहू. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होती? आणि याचे ऑप्शन्स आहे ए. सरोजिनी नायडू, बी. प्रतिभा पाटील, सी. इंदिरा गांधी, डी. मीरा कुमार. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. सरोजिनी नायडू. भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होती. आता पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन्स आहे ए. वुलर सरोवर, बी. चिल्का सरोवर, सी. सांबार सरोवर, डी.
लोणार सरोवर? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए व्हुलर सरोवर. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे व्हुलर सरोवर आहे. यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठा नदी पूल कोणता आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए बोगीबील पूल, बी भूपेन हजारिका सेतू, सी हावडा पूल, डी महात्मा गांधी सेतू. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भूपेन हजारिका सेतू. भारतातील सर्वात मोठा नदी पूल भूपेन हजारिका सेतू आहे. यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी राजस्थान, डी उत्तर प्रदेश. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राजस्थान. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी पश्चिम बंगाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उत्तर प्रदेश. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? आणि याचे ऑप्शन आहे ए क्रिकेट, बी हॉकी, सी कबड्डी, डी फुटबॉल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हॉकी. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी मानला जातो. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? आणि याचे ऑप्शन आहे ए पुणे, बी बेंगळुरू, सी मुंबई, डी चेन्नई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेंगळुरू. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए गंगा खोरे, बी गोदावरी खोरे, सी कृष्णा खोरे, डी नर्मदा खोरे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गंगा खोरे. भारतातील सर्वात मोठे नदी खोरे हे गंगा खोरे आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए केटू, बी कांचनजंगा, सी नंदा देवी, डी धौलागिरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कांचनजंगा. भारतातील सर्वात उंच पर्वत कांचनजंगा आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्यानुसार कोणते आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी बिहार, डी मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार हे उत्तर प्रदेश आहे. तर चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठा धरण कोणता आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए भाक्रा नागल धरण, बी हिराकुंड धरण, सी टिहरी धरण, डी नागार्जुन सागर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हिराकुंड धरण. भारतातील सर्वात मोठा धरण हे हिराकुंड धरण आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कोठे भरते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी औरंगाबाद.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नागपूर. महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरते. भारतीय संविधान कधी लागू झाला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 2 ऑक्टोबर 1950. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950मध्ये लागू झाले. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या देशाचा आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए अमेरिका, बी ब्रिटन, सी फ्रान्स, डी रशिया. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्रिटन. भारतीय संविधानावर सर्वाधिक प्रभाव ब्रिटन देशाचा आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए अटलांटिक महासागर, बी पॅसिफिक महासागर, सी हिंदी महासागर, डी आर्क्टिक महासागर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पॅसिफिक महासागर. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर हे पॅसिफिक महासागर आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतीय संसदेमध्ये किती सभागृहे आहेत? आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए 1, बी 2, सी 3, डी 4. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 2. भारतीय संसदेमध्ये 2 सभागृहे आहेत. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कुठून घेतले आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए दिल्ली स्तंभ, बी सारनाथ येथील अशोक स्तंभ, सी पटना स्तंभ, डी नालंदा स्तंभ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सारनाथ येथील अशोक स्तंभ. भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे सारनाथ येथील अशोक स्तंभमधून घेतले आहे. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए महात्मा गांधी, बी लाल बहादूर शास्त्री, सी इंदिरा गांधी, डी जवाहरलाल नेहरू. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. तर मित्रांनो, जर तुम्हाला असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ अजून भेटत राहतील.